हरिओम. मग आता हा आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक विठ्ठल भक्तांनी हे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि अगदी हे साधे सोपे उपाय आहेत, तर ते सगळ्यांना जमतील असेच उपाय आहेत. तर बघा, आता आपण आषाढी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. आपण जेव्हा गंगाजल आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकू, तर तेव्हा आपल्याला पवित्र स्नान केल्यास आपल्या गंगाजलाने अंघोळ केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. कारण प्रत्येकजणच आता गंगेवर जाऊन अंघोळ करणं शक्य नसतं. त्यांना घरात बसल्या-बसल्या समजा आपण गंगाजल टाकलं, तर आपल्या पूर्ण आपण गंगेत स्नान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. या दिवशी आपल्याला गंगाजल टाकूनच अंघोळ करायची आहे आणि सगळ्यांनी घरातले जेवढे लोकं आहेत, तेवढ्यांनी आपल्या बकेटीमध्ये 2-3 थेंब टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. आणि हे पवित्र स्नान केल्याने आपली जी काही आपल्या शरीरातली ऊर्जा वगैरे आहे, ती पवित्र तयार होते. आपला विचार पवित्र होतात. त्यामुळे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हे पवित्र स्नान करायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तर विठ्ठल रुक्माईची आपली मूर्ती असतीच आहे. आपल्याला त्या मूर्तींवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. कारण आपण आता काही नेहमीच पंढरपूरला म्हणजे बरेच जणांचं जाणं शक्य नाही आहे. तिथं जाऊन आपण अभिषेक एवढ्या गर्दीचा आपल्या हातनं होणं शक्यच नाही. त्यामुळे आपण आपल्या घरामधल्याच आपल्या मूर्तीवर आपल्याला म्हणजे विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर तो अभिषेक आपल्याला पंचामृताने करायचा आहे. तर आपल्याला पहिले असंच गंगाजल अर्पण करायचं आहे, स्नान घालायचं आहे विठ्ठल रखुमाईला आणि नंतर आपल्याला पंचामृत घालून नंतर हाताने सगळं चोळून हे करून परत आपल्याला गंगाजलाने आपल्याला आपल्या विठ्ठल रखुमाईला आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि सगळं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ मूर्ती पुसून आपल्याला जिथं आपण ठेवतो म्हणजे देवघरामध्ये म्हणा किंवा चौरंगावर तिथं आपल्याला ते स्थापन करायचं आहे आणि आपल्याला विठ्ठल रखुमाईची आपल्याला पूजा करायची आहे. तर विठ्ठल रखुमाईची पूजा आपल्याला गंध, अक्षत, आपल्याला फूल, हार अर्पण करायचे आहेत आणि जो काही आपल्याला बुक्का आपण लावायचा तो बुक्का आपण हे करत असतो आणि आपल्या पण कपाळाला आपल्याला बुक्का लावायचा आहे. आणि विठ्ठल रुक्माईला जे काही तुम्ही वस्त्र घालत असाल तर तो वस्त्र आपल्याला अर्पण करायचे आहेत. जे म्हणजे घालून द्यायचे आहेत वस्त्र. आणि जेव्हा तुम्ही आता जेव्हा पूजा झाल्यानंतर आपल्याला एक आरसा आपण बघा पंढरपूरला सुद्धा आरसा दाखवतात. सगळी पूजा, सगळं वस्त्र वगैरे सगळं झाल्यानंतर विठ्ठल रुक्माईला आपल्याला आरसा दाखवायचा आहे. आणि ही म्हणजे देव स्वतः बघतात त्याच्या आरशामध्ये. तशी ही आपल्याला घरी कृती करायची आहे. कारण आपण पंढरपूरमध्ये जाऊन तर स्वतः करू शकत नाहीत. पण आपण आपल्या घरीच आपल्याला ही व्यवस्थित पूजा झाल्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्माईला आपल्याला आरसा दाखवायचा आहे. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला धूप-दीप करून अगरबत्ती लावून आपल्याला तिची आरती करायची आहे. तर जी काही तुम्हाला आवडीची तुमची आरती असेल, जी तुम्हाला म्हणता येत असेल, ती तुम्हाला विठ्ठल रखुमाईची आपल्याला आरती करायची आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला जो काही फळाचा नैवेद्य वगैरे जो काही नैवेद्य असेल तो अर्पण करायचा आहे. कारण एकादशीचा जो उपास असल्यामुळे सगळ्यांना दुसरा प्रसाद वगैरे तो चालणार नाही. तर जो आपल्याला फराळाचा जो आहे तो गोडाचा नैवेद्याचा तो आपल्याला अर्पण करायचा आहे आणि तो सगळ्यांना आरती झाल्यानंतर सगळ्यांना वाटप करायचा आहे. तर ही आपली विठ्ठल रुक्माईची जी आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर नामस्मरण जितकं तुम्हाला करता येईल तितकं आपल्याला करायचं आहे. तर बघा, आपण जेव्हा म्हणतो पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, हा आपल्याला गजर करायचा आहे. जितका गजर करता येईल, जितक्या आपल्या घरामध्ये मंडळी आहे, तितक्यांनी जर हा मंत्र म्हणून आपला गजर कोरला, तर तितकं आपलं म्हणजे आपण साक्षात अगदी पंढरपूरला आहे असं भासतं आपल्याला. तर ही अशी आपल्याला मनामध्ये आपल्याला म्हणजे आपण जसं पंढरपूरलाच आपल्या विठ्ठलाच्या समोर उभा आहे, ही आपल्याला मनात विचार आणून आपण मोठ्याने आपल्याला हा गजर करायचे आहेत. तर हे गजर करताल तेव्हा तुम्हाला आपोआपच आतूनच ऊर्जा तुमची इतकी म्हणजे प्रसन्न होईल, की आपण वाटणार नाही, की आपण घरात आहे, की आपण पंढरपूरमध्ये आहे. तर ही अशी आपल्याला म्हणजे सगळ्या मिळून आपल्याला हे गजर करायचं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला आषाढ महिने तर आता एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीजवळ आपण सकाळ संध्याकाळ तर दिवा लावतोच. पण जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ दिवा लावताल सकाळी पूजा झाल्यानंतर, तर तेव्हा आपल्याला रोज आषाढ महिना आपल्याला म्हणजे तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे. तुम्हाला 5 घालता येईल, 5 घाला, 11 घाला तुमच्या ह्याच्याने. पण रोज आषाढ महिना आपल्याला सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे. तुळशीला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. आणि जेव्हा ज्या तुळशी मंजिरा आपण तोडतो, तर तो एकादशीला आपल्याला अजिबात तोडायचे नाही. त्याला तुम्ही आधीच तोडून ठेवू शकता. कारण ते मंजिरीचा हार जो आहे, म्हणजे तुळशीचा हार, तर विठ्ठलालाही फार प्रिय आहे. तर आपल्याला विठ्ठलाचा त्या दिवशी आपल्याला म्हणजे मंजिरीचा, तुळशीचा हार अर्पण करायचा आहे. तर हार घालायचा आहे.
कारण आपण म्हणतो जितकं तुळशीचं तुम्ही ज्यांना आवडते त्यांना दिलं तर त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं आणि आपल्यावर कृपाछत्र म्हणजे देवांचं कृपाछत्र मिळतं. तर ह्या दिवशी आपण विठ्ठल रखुमाईला आपल्याला तुळशी हार अर्पण करायचा आहे आणि हे हार करण्यासाठी आपल्याला 2 दिवस का आधी तोडून ठेवणं होईना, पण आपल्याला 2 दिवस आधी तयारी करायची आहे त्या हाराची आणि आपल्या हाताने आपण हार तयार करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. आणि तुम्ही जे नसेल आपल्याकडे एवढ्या मिळणार, तर जे तुम्हाला काही मिळतील 2-5 जे आपल्याला, तर ते आपल्याला मंजिरी व्हायचे आहेत तुळशी. विठ्ठल रुक्माईला 2-4 ज्या तुळशी आपण अर्पण करायच्या आहेत. म्हणजे याचं जितकं आपल्याला पुण्य प्राप्त होईल, ते अधिक पटीनं आपल्याला मिळतं. आणि ह्या दिवशी तुम्हाला जे काही म्हणजे सेवा करता येईल, तर मंदिरात तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये तुम्हाला जितकी सेवा करता येईल, त्या दिवशी आपल्याला हे एकादशीच्या निमित्ताने आपल्याला सेवा करायची आहे. आषाढ महिना आहे. आपला जो काही पूर्ण आषाढ महिना तुम्हाला सेवा जर देता येत असेल कुठल्या मंदिरात, तर तुम्ही ही सेवा द्यायची आहे. कारण हा इतका पवित्र महिना आहे, की या दिवशी तुम्ही किती छोट्यातली छोटी जरी सेवा केली, तर त्याचं आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं. त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी मंदिरात सेवा देऊ शकता. कुठल्याही कोणची सेवा असू द्या, लहान-मोठी झाडायची म्हणा किंवा कुठल्या रांगा असेल किंवा देवाच्या तिथलं साफ करणं असो, ही कुठलीही सेवा मिळू द्या तुम्ही, तुम्हाला त्याचं म्हणजे अगदी पुण्य प्राप्त होणार आहे आणि अधिक पटीनं पुण्य मिळत असतं, मंदिरात वगैरे जर सेवा केली तर. आणि ह्या दिवशी आपल्याला अन्नदान करायचं आहे. तर जे पहा गरजू व्यक्ती जे अनाथ आश्रमामध्ये आहे, त्या आजी-आजोबा वगैरे त्यांना पण आपल्याला अन्नदान करायचं आहे. जेव्हा समजा नसेल तर फराळाचं दान करायचं एकादशीचं जे आपल्याला करता येईल. फळाचं दान करू शकता तुम्ही. ह्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. कारण हे पवित्र दिवस आहे. तुम्ही जितकं दान करताल, तितकं तुम्हाला अधिक पटीने फळ मिळेल. तुम्हाला जेवढ्यांना करता येईल 5, 10, 15, 20 ज्या लोकांना करता येईल तितकं तुम्ही दान करायचं आहे. नाहीच काही झालं तर तुम्ही दूध दान सुद्धा करू शकता. दूध सुद्धा हे दिलं ना त्याचं सुद्धा आपल्याला फळ प्राप्त होत असतं. आणि ह्या दिवसात तुम्हाला वस्त्रदान करायचं आहे. तर जे गरीब अनाथ लोकं आहेत त्यांना तुम्ही रग म्हणा, जे काही तुम्हाला म्हणजे दान करता येईल तुम्ही एकादशीच्या निमित्ताने ते दान करू शकता. बघा तुम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये बघा काय-काय दान मिळतं म्हणजे देतात. वस्त्रदान देतात. सगळे म्हणजे जे तसे देता येईल ज्याला जसं खायच्या वस्तू दान करता येईल तसं ते करता येईल. ते आपल्याला आपल्याला इकडं करायचं आहे एकादशीला. आपण जर पंढरपूरला जाऊ शकत नाही, तर आपल्या इकडच्या साईडला जे गरीब अनाथ लोकं आहेत, वृद्धाश्रमात आहेत, त्यांना तुम्ही दान केल्याने तुम्हाला ते तितकंच पुण्य प्राप्त होतं. आणि कुठल्या जर रूपामध्ये आपल्या देव समोर येऊन उभा राहील याची आपल्याला माहिती नसती. त्यामुळे आपण जर दान केलं, तर नक्कीच आपल्यासमोर साक्षात देव येऊन उभा राहतात. आपली जी काही सेवा आहे, ती सुद्धा त्यांना प्रसन्न म्हणजे करतात. तर ते आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. त्यामुळे आपण ही सेवा आपली कधीही म्हणजे चालूच ठेवायची. कुठल्याही कामाची हे नाही, मंदिरामध्ये सेवा असू द्या, तुमचं दानधर्मामध्ये असू द्या, अन्नदानामध्ये सेवा असो, वस्त्रदानात. तर ही आपल्याकडे जेवढा आपल्याला खारीचा वाटा उचलता येईल, तेवढा आपण सेवेमध्ये आपली हा वाटा उचलायचा आहे. आणि आपल्याला ह्या दिवशी जे काही दान करता येईल, त्या दिवशी आपल्याला एकादशीच्या निमित्ताने म्हणा, आषाढ महिन्याच्या निमित्ताने आपल्याला दानधर्म करायचे आहे. तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तर हिरवा चारा गाईला जर आपण खाऊ घातला, तर आपल्याला 33 कोटी देव आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे आपण हिरवा चारा गाईला ह्या दिवशी म्हणा, ह्या आषाढ महिन्यात पूर्ण महिनाभर तुम्ही हे दान करू शकता आणि गाईला चारा देऊ शकता. आणि हे अशा वेळेला जर जे काही आपलं म्हणजे सेवा आपण करतोय, तर तुम्ही ज्या ह्या महिन्यामध्ये आपल्याला कुमारिका जेवू घालतात, ज्या सवाष्णी जेवू घालतात हे आषाढ महिन्यामध्ये, तर ते सुद्धा आपल्याला आवर्जून ही सेवा करायची आहे. तुम्हाला जेवढे 5, 7, 11 ज्या काही सवाष्णी जेवू घालता येईल, त्या हा आषाढ महिन्याच्या आपल्याला हे सेवा करायची आहे जेवू घालण्याची. आणि तितकंच आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. ज्या आपल्या घरी सवाष्णी जेवून जातात, त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे ही सेवा आवर्जून करायची आहे आषाढ महिन्यामध्ये. आणि जितकी तुम्ही सेवा करताल, तितकं आपण म्हणजे देवांच्या चरणात जवळ जाऊत आणि तितकं आपल्या ज्या काही इच्छा असतील, त्यासुद्धा आपल्या लवकर पूर्ण होतात आणि आपल्याला तितकंच पुण्य प्राप्त होत असतं. कारण सेवेमधून आपण देवाच्या अगदी जवळ जातो. कारण कुठलीही मार्ग नसताना आपण सेवेचा मार्ग जर अवलंबला, तर ते नक्कीच आपण देवाच्या जवळ आणि देवांना काय दुसरं काहीही लागत नाही आपल्याकडनं, फक्त सेवा लागती. आणि देवांचं म्हणजे किती तुम्ही बघा, कितकं नामस्मरण जरी केलं, तरी आपण चरणाजवळ जाऊ शकतो. आधी छोट्यातली छोटी जरी सेवा करा, पण नक्कीच आपल्यावर देव प्रसन्न होतात आणि आपल्याला हे आषाढ महिना आहे आणि ही आषाढी एकादशीची ही आपल्याला सेवा करायची आहे. त्या तुम्ही आवर्जून नक्की करा आणि हे उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.